शिवसैनिक होणं म्हणजे एक व्रत आहे आणि ते बाळासाहेबांनी प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयामध्ये कोरलं. माझा राजकीय इतिहास काय याच्यावर बऱ्याच वेळा कमेंट्स होतात, पण मी ज्यावेळी एखादी भूमिका स्वीकारतो त्या भूमिकेशी मी प्रामाणिक राहतो. मी या मतदारसंघाच्या विकासाची भूमिका स्वीकारली होती, प्रामाणिक शिवसैनिकाची भूमिका स्वीकारली होती. आज मी शिवसेनेबरोबरच आहे, शिवसैनिकाबरोबर आहे. सर्वसामान्य माणसांनी, मतदारांनी ज्या युतीला मतदान केलं त्या युतीबरोबर मी या ठिकाणी काम करतो आणि त्यांच्या पवित्र मताचं माप त्यांच्या पदरामध्ये पडलं पाहिजे याच्यासाठी रात्रंदिवस धडपडतोय की ज्याच्यामुळे विकासगंगा माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये यावी. नमस्कार, मी खासदार धैर्यशील संभाजीराव माने, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचा निर्वाचित सदस्य म्हणून काम करतो. शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आणि सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोचवणाऱ्या सेनेचा एक सारथी म्हणून काम करण्याची संधी मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आणि तळागाळातल्या सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठीची माझी धडपड आहे. आज या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचा हा योग येतो. 3 पिढ्यांचं राजकारण आमच्या कुटुंबामध्ये आहे, पण एखाद्या कुटुंबामध्ये राजकारण ज्यावेळी मोठ्या पद्धतीनं असतं त्यावेळी त्याची जबाबदारी ही मोठ्या पद्धतीची असते. मी अगदी शालेय जीवनापासून माझ्या आजोबांचं राजकारणाचं जवळनं पाहत होतो, पण एक कुटुंबवत्सल आजोबा म्हणून त्यांच्याकडे माझा पाहण्याचा दृष्टिकोन होता, राजकारणी म्हणून नाही. किंवा ज्यावेळी माने साहेबांचं निधन झालं, माझ्या आजोबांचं निधन झालं, त्यानंतर माझ्या आईंचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्या 2 वेळा लोकसभेला उभा राहिल्या, एकदा अपक्ष म्हणून उभा राहिल्या, एकदा शिवसेनेतून उभा राहिल्या आणि तिसऱ्यांदा त्या निवडून आल्या. म्हणजे 3 वेळा त्यांचं या ठिकाणी विजय होत असताना, तिसऱ्यांदा विजय होत असताना 2 वेळा प्रभावालाही सामोरे जावं लागलं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि संघर्षातून राजकीय जडणघडण आमच्या कुटुंबाची झाली. आजही आमच्या कुटुंबाकडे कुठला साखर कारखाना, सूतगिरणी, कुठली मोठी इन्स्टिट्यूट असं काहीच नाही. लोकांचं असणारं प्रेम, त्यांचे असणारे आशीर्वाद आणि सर्वसामान्य माणसांची केलेली कामं याच्या जीवावरच आमचा राजकीय प्रवास त्या ठिकाणी सुरू आहे. आणि मी सुद्धा स्वतःची राजकारणाची सुरुवात करत असताना ग्रामपंचायतीचा सदस्य इथून सुरुवात केली. ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषदेचा सदस्य झालो, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झालो, जिल्हा परिषदेत दुसऱ्यांदा निवडून आलो आणि परत विरोधी पक्षनेता झालो आणि तदनंतर मग लोकसभेची निवडणूक लढवली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आम जनतेनं मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली आणि आत्ता शिवसेनेचा खासदार म्हणून ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यरत आहे. शिवसेना ही स्पिरिटेड पार्टी आहे आणि ह्या स्पिरिटला खऱ्या अर्थानं मी सलाम करतो की कोणत्याही पक्षामध्ये अशी स्पिरिटेड कार्यकर्ते नाही. बाळासाहेबांनी एक वेगळं रसायनच तयार केलं की ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिक आपल्या पक्षासाठी, आपल्या विचारासाठी, हिंदुत्वाचा विचार जो बाळासाहेबांनी तळागाळापर्यंत पोहोचवला तो टिकवण्यासाठी छातीचा कोट करतो आणि प्रसंगी गोरगरिबासाठी आपण स्वतःहून या ठिकाणी पुढे राहतो. एखाद्या प्रश्नासाठी म्हणून त्याचं उत्तर बनण्याचा प्रयत्न करतो आणि कुणावर एखादा प्रसंग आला तर शिवसैनिक हा पहिल्यांदा पोचणारा जर कुठला कार्यकर्ता असेल तर तो शिवसैनिक असतो. निश्चितच शिवसेनेची जडणघडण अतिशय संघर्षात नाही. मी एकसंघ शिवसेनेमध्ये काम केलंय आणि त्यानंतर आता शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम केलंय. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे बाळासाहेबांचे विचार हे प्रेरित करणारे आणि उद्याच्या पिढीला सुद्धा प्रेरणा देणारे. बाळासाहेबांचा विचार तळागाळापर्यंत आज एकनाथ शिंदे साहेब घेऊन जात आहेत आणि त्यांच्या विचाराची शिदोरी, बाळासाहेबांच्या विचाराची शिदोरी सामान्य माणसापर्यंत जावी याच्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करतायत. बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा असावा किंवा सर्वसामान्य माणसासाठी लढाऊ वृत्ती कशी असावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज देशासमोर या ठिकाणी घालून देत आहेत. कुठंही प्रसंग आला तर मुख्यमंत्री म्हणून नाही तर शिवसैनिक म्हणून ते तळागाळापर्यंत पोहोचतात आणि सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी रात्रीचा दिवस करतात. रात्री 3-3 आणि 4-4 वाजेपर्यंत वर्षाचे दरवाजे आता सर्वसामान्य माणसासाठी खुले. हेच खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराला आदरांजली. मी जे शिवसेनेमध्ये आलो ते बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करतच. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधीही खासदार शिवसेना पक्षाचे झालेले नव्हते. मी असेल, संजयदादा मंडलिक साहेब असतील, हे आम्ही शिवसेनेचे पहिले खासदार ह्या इथून म्हणजे आमच्यापासून सुरुवात आहे. हे करत असताना आम्ही एका अलायन्समधनं निवडून आलो, शिवसेना भाजपच्या अलायन्समधनं निवडून आलो. लोकांनी मॅन्डेट दिला तो एका पक्षाला दिलेला मॅन्डेट नव्हता, तो युतीला दिलेला मॅन्डेट होता, त्याच्या असणाऱ्या मित्रपक्षांना दिलेला मॅन्डेट होता. आणि मग राज्यातलं राजकारण बदललं. विधानसभेच्या वेळी ते बदललं. लोकसभेला आम्ही केंद्रामध्ये सत्तेत गेलो, पण विधानसभेच्या वेळी बाकी राजकारण बदललं आणि एक अचानक निर्णय झाला की जो अनपेक्षित होता. त्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही कुठंच नव्हतो. युतीमधनं निवडून आलेल्यांनी ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो होतो त्यांच्याबरोबर ज्यावेळी या ठिकाणी आघाडी झाली त्यावेळी निश्चितपणे अनेक माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या विचाराला सुद्धा तडा गेला होता आणि आम्ही जी प्रक्रियेमधनं पुढे आलो होतो त्या सगळ्याच प्रक्रियेला तडा गेला होता.
हा एक कदाचित राजकीय निर्णय त्या काळामध्ये उद्धव साहेबांनी घेतला असेल, तो त्यांची राजकीय परिस्थितीप्रमाणे घेतलेला निर्णय असेल, पण त्याचे रेप्लिकेशन सर्वसामान्य शिवसैनिकावर तळागाळापर्यंत झाले. याचा साक्षीदार मी आहे. 4थ्या नंबरचा पक्ष शिवसेना होऊन बसला, जो राज्यामध्ये मुख्यमंत्री आपला आहे. केंद्रामध्ये शासन या ठिकाणी वेगळं जरी असलं तर राज्यामधलं मुख्य पद आपल्याकडे त्या ठिकाणी होतं. निश्चितपणे चढता आलेख पक्षाचा अपेक्षित होता. आम्हाला शिवसेनेनं त्या काळी उद्धव साहेबांनी सर्व खासदारांच्यावर जबाबदारी दिली की आपण सर्वे करा आणि ग्रामीण भागामध्ये नेमकी शिवसैनिकांची काय या बाबतीतली मानसिकता आहे तपासून घ्या. त्यावेळी आम्ही सर्व खासदार एकत्रपणे शिवसंपर्क अभियानाच्या निमित्तानं सर्व तळागाळापर्यंत जाऊन पोहोचलो आणि त्यावेळी आम्ही साहेबांना रिपोर्टिंग केलं की साहेब, शिवसैनिक नाराज आहे. सामान्य शिवसैनिकावर अन्याय झालेल्याची भावना त्या ठिकाणी आहे. जे मातब्बर पक्ष आपल्याबरोबर आघाडीमध्ये आलेत ते त्या कार्यकर्त्याला जमवून घेत नाहीत आणि आपला शिवसैनिकाची अवहेलना होते. तो शेवट या ठिकाणी राहतो आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. जरूर आपण सत्तेमध्ये या ठिकाणी स्थान मिळवलं असेल, पण कार्यकर्त्यांमध्ये पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती पोकळी भरायची झाली तर आपल्याला काहीतरी स्वाभिमानी निर्णय घ्यावा लागेल. ज्या विचारातनं आपण निवडून आलो त्या विचाराशी आपल्याला परत जोडावं लागले. अशा पद्धतीचं सर्वच खासदारांनी जे आम्ही या ठिकाणी केलं होतं ते रिपोर्टिंग केलं. प्राप्त परिस्थितीमध्ये कदाचित उद्धव साहेबांना तो निर्णय घेणं अवघड झाला असेल, पण एकनाथ शिंदे साहेबांनी ते धाडस दाखवलं, तो निर्णय घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला. आज त्यांनाही त्यांचं भविष्य माहीत नव्हतं की ते मुख्यमंत्री होणार आहेत म्हणून हा बंड केला नव्हता. हा आग्रह कार्यकर्त्यांचा त्यांच्यावरती होता की आपण झालेले जे या ठिकाणी परिस्थिती आहे त्याला जर मार्ग काढायचं झालं तर कुणीतरी साहेबांना तर समजावून सांगितलं पाहिजे, नसेल तर ते शिवधनुष्य हातामध्ये घेतलं पाहिजे आणि बाळासाहेबांचा विचार टिकवला पाहिजे, सर्वसामान्य माणसापर्यंत तो पोहोचवला पाहिजे. याच्यासाठी मीच नव्हे तर अनेक शिवसेनेचे तळागाळातले कार्यकर्ते हे परत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जोडले गेले आणि परत शिवसेना आता उभारी या ठिकाणी घेते. आम्ही पक्षामध्ये फूट पाडण्यासाठी कुणीच, यामधला कुणीही पक्षातला जो नेता आहे हा पक्ष सोडून जाण्यासाठी तिथं आला नव्हता किंवा यातनं काही त्यांना मिळवायचं असं भानगड नव्हती. प्रयत्न असा होता की कुठंतरी आपल्या कार्यकर्त्यांच्यावर या ठिकाणी अन्याय होतोय आणि त्याला वाचा फोडली पाहिजे. आणि आज सुद्धा युतीमध्ये एक नवीन पक्ष आलेला आहे. आता आपण बघितलं असेल नवीन पक्ष, पण एकनाथ शिंदे साहेब आपल्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी सक्षम आहेत. ते कुठंही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देत नाहीत. तळागाळातल्या शिवसैनिकावर कुठेही अन्याय होत नाही. सगळ्या गोष्टींमध्ये बरोबरीचा जो या ठिकाणी विकासामधला वाटा आहे तो पक्षाला मिळतो. अधिकारवाणीनं या ठिकाणी आमचा शिवसैनिक या ठिकाणी समाजामध्ये वावरतो आणि एकनाथ शिंदे साहेब प्रसंगाला त्याच्या पाठीशी उभे राहतात. हीच आमची अपेक्षा शिवसेनेच्या तत्कालीन नेतृत्वाकडनं त्या ठिकाणी होती. आपला कार्यकर्ता होरपळत होता हे आम्ही वारंवार त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करत होतो, पण कदाचित साहेबांना त्यामध्ये न्याय देण्यामध्ये काही मर्यादा आल्या असतील. ती त्यांची चूक आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, पण प्राप्त परिस्थितीमध्ये साहेबांना त्या कार्यकर्त्याला न्याय देता आला नाही. पर्यायानं नाराजीचा सूर वाटत गेला, कार्यकर्त्यांच्या मधनं तो असंतोष निर्माण होत गेला आणि साहेब जे या ठिकाणी पुढे जात होते त्याचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळेच जण साहेबांच्याबरोबर प्रामाणिकपणे त्या ठिकाणी होतो. पण त्याचबरोबर शिवसैनिक हा जर या ठिकाणी आपण मांडला आणि दुसरं, आपण ज्या सत्तेमध्ये आलो होतो ती सत्ता युतीची सत्ता होती. आम्ही ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी भाजपवर सत्तेमध्ये होतो आणि खाली शिवसेना आणि भाजप सत्तेमध्ये होतो. दोन्ही ठिकाणी सत्तेमध्ये होतो. त्या सत्तेचा फायदा सामान्य माणसापर्यंत आम्ही काही लोकांना आश्वस्त केलं होतं की आम्ही लोकसभा निवडून गेल्यानंतर हे तुमच्यासाठी करू. ते जर करायचं झालं तर त्याला साधन ही सत्ता होती. संघर्षासाठी शिवसेना कायम तत्पर आहे, पण त्याचबरोबर दोन्हीकडे सत्तेमध्ये असताना आपण एक वेगळा विचार केल्यामुळं खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या कामाला आम्हाला न्याय देण्यामध्ये काही मर्यादा होत्या. आज एकनाथ शिंदे साहेबांनी ती वाट खुली करून दिली. राज्यात आणि केंद्रात परत शिवसेना भाजपची सत्ता आहे, ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटा मोकळ्या झालेत आणि एक नवीन अध्याय राजकारणातला आणि त्याचबरोबर विकासाचा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर सुरू आहे. आज प्रत्येक राज्यामध्ये अशा पद्धतीनं एखादा निर्णय होत असताना ज्यावेळी फूट पडती, ही वैचारिक फूट आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे. ही काय कुठल्या एका सत्तेसाठी निर्माण झालेली फूट नाही. हे जे सत्तेतले बाहेर पडलेली लोक आहेत ही मुळातच सत्तेत होती. हे काय सत्तेसाठी म्हणून दुसऱ्या पक्षाकडे गेले आणि जॉईन झाले असा अजिबात प्रश्न नाही. हे असणारे सर्व मंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते. एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळात सुद्धा हे कॅबिनेट किंवा राज्यमंत्रीच होणार होते. याच्यापेक्षा वेगळं त्यांना काही मिळणार नव्हतं. मग ही मंडळी आली का? जर समजा आपलीच सत्ता असेल, तुम्हाला अपेक्षित असणारं सगळं तुम्हाला मिळालं असेल, तर मग तुम्ही बाजूला ज्यावेळी जाता त्यावेळी ही खतखत कशाची आहे हे नेतृत्वानं सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. सगळेच लोक एका पक्षातली इतक्या मोठ्या संख्येनं ज्यावेळी जातात आणि 90% पक्ष एका बाजूनं या ठिकाणी विचारानं जोडला जातो, त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण सुद्धा ग्राउंड रियालिटी काहीतरी आहे आणि त्याचीच रिप्लिकेशन्स हे दिसत आहेत, हे आपण मान्य करावं लागेल. ही जी लोक या ठिकाणी गेली त्यांच्या मतदारसंघाचा विकास, त्यांच्या असणारं शिवसैनिक म्हणून त्यांचं असणारं हे
माझं उदाहरणार्थ मी प्युअर पॉलिटिकली शिवसेनेच्या मेकॅनिझममधनं तयार झालेला कार्यकर्ता नाही. माझे आजोबा काँग्रेसमध्ये होते, माझ्या आई राष्ट्रवादीमध्ये होत्या, पण मी ज्यावेळी शिवसेना स्वीकारली, शिवसैनिक होणं म्हणजे एक व्रत आहे आणि ते बाळासाहेबांनी प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयामध्ये कोरलंय. माझा राजकीय इतिहास काय याच्यावर बऱ्याच वेळा कमेंट्स होतात, पण मी ज्यावेळी एखादी भूमिका स्वीकारतो त्या भूमिकेशी मी प्रामाणिक राहतो. मी या मतदारसंघाच्या विकासाची भूमिका स्वीकारली होती, प्रामाणिक शिवसैनिकाची भूमिका स्वीकारली होती. आज मी शिवसेनेबरोबरच आहे, शिवसैनिकाबरोबर आहे. सर्वसामान्य माणसांनी, मतदारांनी ज्या युतीला मतदान केलं त्या युतीबरोबर मी या ठिकाणी काम करतो आणि त्यांच्या पवित्र मताचं माप त्यांच्या पदरामध्ये पडलं पाहिजे याच्यासाठी रात्रंदिवस धडपडतोय की ज्याच्यामुळे विकासगंगा माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. मी कोविडच्या सिच्युएशनमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या टचमध्ये होतो आणि त्यांनी बरीचशीच मदत आमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी केली. त्याच्या आधी माझ्याकडे महापुराची परिस्थिती आली होती. टू व्हीलरवरनं फिरणारे मंत्री माझ्या पाठीमागं, मी चालवायला आणि टू व्हीलरवर पाठीमागं एकनाथ शिंदे साहेब राज्याचे कॅबिनेट मंत्री असताना गल्ली बोळातनं माझ्याबरोबर फिरत होते. सामान्य माणसाच्या घरापर्यंत जात होतो, अगदी जनावरांच्या चाऱ्यापर्यंत आणि पोती उचलण्यापर्यंत एक कार्यकर्त्यासारखं एकनाथ शिंदेना काम करताना मी त्या ठिकाणी पाहिजे. आणि मग ज्यावेळी एखादा नेता कार्यकर्ता म्हणून काम करायचं, त्याच्यातला कार्यकर्ता ज्यावेळी संपत नसतो त्यावेळी तो नेतृत्वासाठी योग्य असतो. मी त्यांचे कामाची पद्धत जवळनं पाहिली आणि लोकसभेचा आम्ही ज्यावेळी या ठिकाणी निर्णय सर्व खासदारांनी, आमच्यामुळे काही केंद्रातलं शासन येणार नव्हतं का पडणार नव्हतं. आम्ही खासदारांनी जो निर्णय घेतला हा केंद्रात जाण्याचा, राज्याच्या हिताचे जे निर्णय घ्यायचे त्याच्यासाठी आम्हाला राज्यात ऑलरेडी एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार स्थापन झालं होतं. केंद्रातली जी या ठिकाणी निर्णय झाला तो निश्चितपणे राज्याच्या निर्णयाला बळकटी देण्यासाठी निर्णय झाला. आम्ही जो निर्णय घेतला त्याच्या आधी मी एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो आणि एक शेतकऱ्यांचा प्रश्न होता की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी मिळावी आणि त्यांना त्या ठिकाणी सवलत मिळावी याच्यासाठीचा एक मागच्या सरकारनंच निर्णय घेतला होता, पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यांनी मी भेटल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो निर्णय घेऊन टाकला. राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना त्याचा या ठिकाणी, अजूनही काही शेतकरी राहिलेत पण लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा एका वेळी या ठिकाणी झाला. आणि त्या जी त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं की खासदार धैर्यशील मानेंनी ही मागणी माझ्याकडे केली आणि म्हणून मी हा निर्णय राज्यासाठी घेतोय आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी काम त्यांनी केलं. मी त्यांच्या पक्षातही नव्हतो, मी त्यांच्याकडे अजून आलोही नव्हतो, माझा पाठिंबाही त्यांच्याकडे नव्हता. मी रादर उद्धव साहेबांच्या गटामध्ये काम करत असताना त्यांनी तशा पद्धतीचा एक महत्वाकांक्षी निर्णय घेणं हा लोकाभिमुख निर्णय होता. हा एकटा धैर्यशील मानेच्या मतदारसंघापुरता लिमिटेड निर्णय नव्हता, तर राज्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा या ठिकाणी होणार होता. पण तो निर्णय झाल्यामुळं माझ्या मतदारसंघातला शेतकरी सुखावला. ज्या मतदारानं माझ्यावर विश्वास टाकला होता त्याच्यासाठी मला काहीतरी योगदान देता आलं. कारण माझी महानगरपालिका राज्यातली इचलकरंजीची होणार होती आणि त्याच्यावर साईन बाकी होती आणि ते त्यावेळी नगरविकास मंत्री असल्यामुळे त्यांच्या सहीशिवाय ते होणार नव्हतं. पण जोपर्यंत नगरविकास खात्याची सही होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी ते होऊ शकत नव्हतं. आता जर समजा उद्धव साहेबांनी एखादं काम करायचं ठरवलंय, मला मदत करायची, आणि एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलं असतं की हा उद्धव साहेबांच्या जवळ आहे आणि याचं काम कशाला करायचं, त्यांनी तसा विचार न करता ते महापालिकेचं काम आहे, त्या सर्वसामान्य जनतेचं काम आहे, सुचवणारा फक्त धैर्यशील माने आहे आणि त्याच्या निमित्तानं त्या गावाला अपग्रेड करण्याची संधी मिळते. नगर विकास मंत्री म्हणून झाल्यानंतर मुख्यमंत्री होण्याआधी एकमेव झालेली महानगरपालिका त्यांच्या सहीनं ही माझ्या लोकसभा मतदारसंघातली इचलकरंजी महानगरपालिका आहे. असे कितीतरी प्रसंग आहेत की मी मोजू शकत नाही की जिथं मी साहेबांना भेटलो आणि त्यांनी कामासाठी म्हणून काय भूक असते एखाद्या कार्यकर्त्याची, तिची कामाची भूक असते. मी खासदार म्हणून किंवा माझ्याबरोबर असणाऱ्या अनेक सहकाऱ्यांच्या सवंगड्यांची कामं व्हायला लागली की ती लोकांचं एक टीमवर्क असतं, एकट्या कुणाचं या ठिकाणी काम असत नाही. राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणून ते काम करतायत, पण पक्षाचं काम करत असताना सुद्धा सामान्य माणसाला ते आपलेसे वाटतात. आज सुद्धा कुठेही गेले तरी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आहे. एकनाथ शिंदे साहेब एक सर्वसामान्य कुटुंबातला झालेला मुख्यमंत्री हे महाराष्ट्रासाठीचं भूषण आहे की लोकशाही किती प्रगल्भ आहे, राजकारण किती बदलतं ह्याच्यापेक्षा सामान्य माणसाला तिथंपर्यंत जाण्याची संधी मिळते. हेच या ठिकाणी शिवसेनेच्या निमित्तानं जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, काय स्वप्न होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, आज बाळासाहेबांचा कार्यकर्ता शिवसेनेचा मुख्यमंत्री होतो. तो शाखा प्रमुखापासून राज्याच्या प्रमुखापर्यंत या ठिकाणी जाऊन पोचतो. हे सगळी बाळासाहेबांची आणि शिवसेनेची किमया आहे. केंद्र शासनानं माझ्याकडे नॅशनल हायवेज असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे MIDCs असतील, त्याचबरोबर आज राज्य शासन आणि केंद्र शासन एकत्र आल्यापासून माझ्या एका मतदारसंघामध्ये, आता मी तो जाहीरनामा करणारच आहे की 2 वर्षामध्ये माझी केलेली कामं आणि गेल्या 10 वर्षामध्ये असलेली कामं याचा तुलनात्मक चार्ट मी त्या ठिकाणी करणार आहे. लोकसभेचा खासदार म्हणून मी कशासाठी इथं आलो होतो, तर त्या कामाला न्याय देण्यासाठी म्हणून जे मला केंद्र आणि राज्य शासनानं ती यादी जर वाचून दाखवायची झाली तर मला वाटतं ह्या इंटरव्ह्यू फक्त त्या यादीतच संपेल.
इतकी कामं आपण या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये केलेत, त्याच्यासाठी मी स्पेशली त्या ठिकाणी सांगेन. पण आकडा सांगायला काय हरकत नाही की 4 महिन्यामागं ती 7,500 कोटीची कामं होती. आत्ता त्याचा आकडा अजून वाढलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा येणाऱ्या 3 महिन्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे अग्रगण्य असणारे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये विकासाचा भरीव निधी आलाय, निश्चितपणे निधी आल्यानंतर तो कल्टिवेट व्हायला काही वेळ लागतो. टेंडर प्रोसिजर होणं, ते फॉर्म्युलेशन होणं. 3 वर्ष आमची करोनामध्ये गेली होती, खासदारांना निधी नव्हता, कुठल्याही पद्धतीचं राज्य शासनाकडनं आम्हाला निधी येत नव्हता, केंद्र शासनाकडनं निधी त्या ठिकाणी येत नव्हता. आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा प्रगतीचा आलेख आहे की ज्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाचे मतदारसंघामध्ये माझ्या विकासाचा निधी या ठिकाणी आलाय आणि हजारो कोटी रुपयाची कामं आज गावागावामध्ये त्या ठिकाणी सुरू आहेत. गावागावातली कामं उभं राहायला कदाचित पेरलेलं लगेच उगवत नसतं. आज पेरलेलं भविष्यासाठी म्हणून माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या दळणवळणाच्या असेल किंवा अनेक समस्यांच्यासाठीचं उत्तर या निमित्तानं या ठिकाणी मला शोधण्यामध्ये यश आलं. आरक्षणाची गरज किती आहे हे या ठिकाणी सर्व महाराष्ट्र जाणतो. त्या काळामध्ये सन्माननीय संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी मराठा आरक्षणाचं काम एकत्रपणे या ठिकाणी केलं आणि मग त्याच्यानंतर आत्ता महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांनी एक वेगळा अध्यायच या निमित्ताने या ठिकाणी केली. जाणीव जागृती होणं एक भाग, मागच्या वेळी झाले ते मूक मोर्चे झाले आणि त्यातनं जाणीव जागृती झाली होती, पण त्याचं मूल स्वरूप यायला काही वेळ या ठिकाणी लागत होता. काही कायदेशीर अडचणी त्यामध्ये आहेत आणि मग काही कायदेशीर, काही कोर्टाच्या अडचणीतनं आता मार्ग काढत एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचे असे पहिले मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी शिवरायांच्या चरणाला स्पर्श करून सांगितलं की मराठा समाजाला मी आरक्षण देणारच. दुसऱ्या बाजूला ओबीसी दाखल्यांची मोहीम इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कुणबीची राज्यभरामध्ये तो ड्राईव्ह सुरू आहे की जे कुणबी आहेत ज्यांनी स्वतःचा सर्च आजपर्यंत घेतलेला नाही, पण ते मुळधा त्यांच्या रेकॉर्डला त्या ठिकाणी त्यांना ते मिळणं क्रमप्राप्त आहे. अशा बऱ्याचशांचीच नावं प्रत्येक तालुक्यामधनं या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. माझ्या 2 तालुक्यांची तुम्हाला उदाहरणं द्यायला हरकत नाही की जवळपास 1.25 ते 1.5 लाख लोकांचं रेकॉर्ड तपासल्यानंतर माझ्याकडे पन्हाळा तालुक्यामध्ये 13,000 परवापर्यंतचे दाखले सापडले. 13,000 गुणिले 5 म्हणजे प्रत्येक कुटुंबात त्या वंशावळीतले 5 जरी आपण पुढे धरले तर तेवढ्या लोकांना म्हणजे लाख लोकांना तरी निदान त्या मतदारसंघातल्या त्या ठिकाणी ह्या वंशावळीचा किंवा त्या कुणबीच्या दाखल्याच्या भविष्यात फायदा होणार आहे. ही मोहीम सुरू झाली आणि हे करणारे राज्यातले पहिले मुख्यमंत्री हे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना गरिबीतनं जन्म घेऊन आज मुख्यमंत्र्यापर्यंत जरी गेले असतील तरी त्यांनी जुने दिवस विसरलेले नाहीत. ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये साठी म्हणून मराठा समाज झगडतोय त्याची जाणीव स्वतः मुख्यमंत्र्यांना आहे, कारण ते त्याच परिस्थितीतनं घडलेत. त्याच परिस्थितीचा सामना त्यांनी करत करत त्यांनी खऱ्या अर्थानं इथंपर्यंत गेलाय. त्यामुळं आपले भाऊ जे त्या ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाच्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांचा कायमपणेचा आहे की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मी मराठा बांधवांना त्या ठिकाणी आरक्षण देईन, कुणावरही अन्याय न करता देईन आणि त्या दिशेनं ते पावलं त्या ठिकाणी टाकतायत. बऱ्याच नोंदी आज माझ्या जिल्ह्यापासून राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी लागतायत आणि येणाऱ्या 24 तारखेपर्यंत कदाचित महाराष्ट्र एक इतिहास घडवेल की दाखल्यांची संख्या या ठिकाणी महाराष्ट्रातली उच्चांकी देशामध्ये त्या ठिकाणी झाली असेल आणि जे खरे ओबीसी आहेत जे आतापर्यंत वंचित राहिले होते ते मराठा समाजाचे आहेत पण वंचित राहिले होते त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठीचं एक आधार निश्चितपणे हा आरक्षणातनं त्यातनं ओबीसीच्या मिळेल. त्याचबरोबर मराठा आरक्षणाची लढाई त्यांनी क्युरेटिव्ह पिटिशनच्या निमित्तानं सुप्रीम कोर्टामध्ये चालू ठेवली, त्याचाही ते अभ्यासपूर्वक या ठिकाणी काम करतायत. ज्या गोष्टी त्रुटी राहिल्या होत्या त्याचा अभ्यास करून मागच्या शासनानं काही या ठिकाणी कंप्लायन्स करायला काही त्रुटी राहिल्या होत्या त्या सगळ्या त्रुटी भरून काढून सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि सन्माननीय अजितदादा पवार साहेब असतील, हे तिघेही मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामधनं सुद्धा आपल्याला कशा पद्धतीनं बहाल परत होईल, क्युरेटिव्हमधनं आपल्याला जास्तीत जास्त फायदा कशा पद्धतीनं घेता येईल याचा ते या ठिकाणी टीम म्हणून प्रयत्न करतात. जो खरा शिवसैनिक आहे तो बाळासाहेबांशी प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये आलेला आहे आणि बाळासाहेबांचे खरे विचार काय होते ते सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याचे विचार होते, ग्राउंडवर काम करण्याचे विचार होते, रस्त्यावर उतरून सामान्य माणसाच्या हक्काची न्यायाची लढाई लढण्यासाठीचे होते. सत्ता हे फक्त साधन म्हणून वापरायचे, सत्तेच्या मागे कधीच बाळासाहेब लागले नाहीत. निश्चितपणे सत्तेच्या सारीपाटाकडे पाहू नका, काम करणाऱ्या लोकांच्याकडे पहा. जी काम करणारी माणसं आहेत ती जर एका विचारानं पुढे जात असतील तर ती भविष्य घडवण्यासाठी जात आहेत. तरुणांचं भविष्य घडवायचं असेल, माता भगिनींचे काही प्रश्न सोडवायचे असतील, वडीलधाऱ्यांना बरोबर घेऊन जायचं झाले तर सक्षम हातामध्ये सत्ता असेल तर त्याचा उपयोग होतो. आणि एकनाथ शिंदे साहेबांसारखा एक सक्षम कार्यकर्ता, मी नेता म्हणणार नाही, तो कार्यकर्ता आहे आणि तो हाडाचा कार्यकर्ता आहे. आज घटकेला जो काम करणार आहे, जो महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडतोय, त्या शिवसेनेचे आणि त्या मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्यामुळं भावना एका बाजूला आणि कर्तव्य एका बाजूला. मी कर्तव्याच्या भावनेतनं शिवसैनिक म्हणून या ठिकाणी हा निर्णय घेतला
तसं अनेक लोक भावनिकदृष्ट्या पक्षाशी जोडले गेलेत, कुटुंबाशी जोडले गेलेत. आम्हीही तितक्याच भावनिकदृष्ट्या त्या कुटुंबाशी जोडलो गेलोय. पण भावना याच्यापेक्षा ज्यावेळी सीमेवर एखादा माणूस लढायला जातो त्याच्या भावना घरामध्ये गुंतलेल्या असतात, पण त्याचं कर्तव्य भारतभूमीविषयी असतं. आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं ज्यावेळी स्वतःकडे गोळी येत असते तो पाठ फिरवत नाही, कारण त्याला आई मातृभूमीची सेवा करायची असते. आज जे तुम्ही शिवसैनिक आहात, हे शिवसैनिक बाळासाहेबांच्या मुशीतनं तयार झालेले शिवसैनिक आहात, ते कर्तव्याच्या भावनेतनं तयार झालेले शिवसैनिक आहात, विचारानं प्रेरित होऊन झालेले शिवसैनिक आहात. मला आपल्याला विनंती करायची आहे की एकनाथ शिंदे साहेब, एकनाथ संभाजीराव शिंदे हा सर्वसामान्यांचा शिवसैनिकांचा चेहरा आहे. हा कुणा एकट्या दुकट्याचा या ठिकाणी नेत्याचा कार्यकर्त्याचा पोरगा नाही, तर तो सामान्यातनं तयार झालेला शिवसैनिक आणि कार्यकर्त्याचा पिंड असणारा नेता आहे. आणि त्यांनी बाळासाहेबांचं व्रत हातामध्ये घेतलंय, ते शिवधनुष्य पेलून धरलंय आणि शिवसैनिकाला न्याय देण्यासाठी, महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी ते अहोरात्र झटतायत. ही शिवसेना ही बाळासाहेबांना अभिप्रेत असणारी शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना आहे. त्या शिवसेनेला बळकटी देण्यासाठी आपण ह्या विचाराच्या समुद्रामध्ये एकत्रपणे काम करणं गरजेचं आहे.